हॅलो गाईज, मी कमल. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो समानार्थी शब्दावर येणार आहे. तर आज आपण बघा, कमीत कमी आज आपण 500 ते 600 प्रश्न घेणार आहे. तर माझी म्हणजे म्हणणं असं आहे की आज आपण फक्त रिव्हिजनसारखा व्हिडिओ घेऊ की क्या, कारण आता हे लेखाकोशागारची एक्झाम आहे, तर त्याला भरपूर फायदा मिळाला पाहिजे. ओके, तर वेळ न गमवता आपण लवकरात लवकर चालू करू. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हणताय. कावळा या शब्दात समानार्थी शब्द नसलेला, बघा आठवण ठेवा, क्वेश्चन करताना असलेला आणि नसलेला हा इम्पॉर्टंट आठवण ठेवत जा. ठीक आहे. बघा, काक हा शब्द आहे समानार्थी, वायस हा सुद्धा आहे, एकाक्ष हा सुद्धा आहे, शिरवी हा सुद्धा हा एकाक्षाचा म्हणजे जो कावळा आहे त्याच्या समानार्थी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, पृथ्वीच्या समानार्थी शब्द ओळखा. तो कोणता आहे? तो वसुंधरा आहे. नेक्स्ट, पुढील समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. आनंद म्हणजे मोद, हे म्हणजे बरोबर आहे. हे तिघेचे तिघे चुकीचे आहे, कारण वंदन म्हणजे तोंड होते, हे हात. पियुष म्हणजे फळ होते, पियुष म्हणजे हे होते, ह्याला काय म्हणतो आपण, अमृत, ते होते. आणि भुजंग म्हणजे तुम्ही सांगा कमेंटमध्ये, ते साप होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अगळबंब या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तो कोणता आहे? तो धिप्पाळ. नेक्स्ट काय म्हटलंय, पुढीलपैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. बघा, निखिल म्हणजे शत्रू सुद्धा होते, विभक्त सुद्धा होते आणि विद्या सुद्धा होते. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी देवाज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? देवाज्ञा म्हणजे काय होते? मृत्यू. मृत्यू म्हणजे देवासान. नेक्स्ट, पुढीलपैकी अमोश या शब्दाचा अर्थ कोणता? तो काय होते? तो नित्य सफल. नेक्स्ट, प्रत्यंच म्हणजे काय होते? प्रत्यंच म्हणजे होते धनुष्याची जी दोरी असते ना, हा धनुष्याला ही जी दोरी असते त्याला म्हणते प्रत्यंच. नेक्स्ट, मंदिर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. तो कोणता होईल? तो व्यासपीठ. बघा, आता लेखाकोशागारची एक्झाम आहे म्हणून मी फास्ट करत आहे. पुढच्या वेळी जे व्हिडिओ बनवणार आहे ना, त्याला म्हणजे एक एक ऑप्शन नाही का, आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, गृह. गृह म्हणजे काय होते? निकेतन म्हणजे आपलं घर होते. नेक्स्ट काय म्हटलंय, स्वैर्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो होते उच्छृंखल. नेक्स्ट काय म्हणताय, अभिन्न या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तो काय होते? तो निष्णात. नेक्स्ट, चक्रवात या शब्दाचा अर्थ कोणता? तो होते वावटळ. तर मला असं वाटतं ते डाऊट आहे, तरी बघून घेऊ आपण. वावटळ. नेक्स्ट काय म्हणताय, तो तरंगिणी या शब्दाचा अर्थ ओळखा. म्हणजे काय? तरंगी म्हणजे काय होते? नदी. म्हणजे काय होते? तटिनी. निर्झर म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय होते? हा कमेंट करून सांगा. हा जो पाण्यातील जमिनीतून निघतो ना, तसं मी हिंट दिली आहे. जमिनीतून निघणारा म्हणजे काय, तर तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट, अनुमती या शब्दाच्या समानार्थी जोडी सांगा. अनुमती म्हणजे काय होते? कोणाला परवानगी देणे किंवा कोणासोबत संमती साधणे. नेक्स्ट, हिरण्य या शब्दाचा अर्थ सांगा. हिरण्य म्हणजे काय होते? सुवर्ण. नेक्स्ट, जिरेफ या शब्दाचा अर्थ सांगा. तो काय होते? भ्रमर. नेक्स्ट काय म्हटलंय, पुढील शब्द सीमा याचा समानार्थी शब्द नाही म्हटलाय. ठीक आहे. मर्यादा याच्या समानार्थी आहे, हद्द आहे, शिव आहे, आणि हा आहे समूह. हा याच्या समानार्थी नाही. नेक्स्ट, पाठस्थ म्हणजे काय होते? म्हणजे काय होते? प्रवासी. म्हणजे सांगतोय की जो प्रवास करणार आहे ना, त्यालाच म्हणतात पाठस्थ. नेक्स्ट काय म्हणताय, खंक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तो काय होते? द्रवहीन. धाडसी म्हणजे काय होते? ज्याला इंग्लिशमध्ये बोल्ड म्हणतात. म्हणजे साहसी म्हणजे कसं, जो न भिणारा. ठीक आहे. स्वेटर हे तर तुम्हाला माहित आहे जनरली व्यक्ती.
नेक्स्ट काय म्हटलंय, सिंह या शब्दाची समानार्थी जोडी ओळखा. तो होते केसरी आणि मुगेंद्र. नेक्स्ट काय म्हटलं, उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा. तो होते सारांश. नेक्स्ट, खेद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तो काय होते, विषाद. नेक्स्ट, चतुष्कोण या शब्दाचा समानार्थी अर्थ. तो काय होते, चतुष्कोण म्हणजे काय होते, चार कोण. 1 2 3 आणि 4. नेक्स्ट, दहीवर या शब्दाचा अर्थ सांगा. तो काय होते, दव. ठीक आहे. नेक्स्ट, कपाळ या शब्दाचा समानार्थी जोडी सांगा. कपाळ म्हणजे ललाट आणि निढळ. ठीक आहे. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. वीज म्हणजे काय होते, चपला, विद्युलता. नेक्स्ट, अनुज या शब्दाचा अर्थ ओळखा. अनुज या शब्दाचा म्हणजे काय होते, लहान भाऊ म्हणजे धाकटा भाऊ. आणि मोठा असेल त्याला काय म्हणतात, अग्रज. नेक्स्ट काय म्हणते, अनुज या शब्द, एक मिनिट. नेक्स्ट, अनुज या शब्दाचा अर्थ ओळखा. अनुज म्हणजे काय होते, धाकटा भाऊ म्हणजे काय होते, लहान भाऊ. ठीक आहे. अनुजचा विरुद्धार्थी काय होते, अग्रज. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, वायस या शब्दाचा समानार्थी. वायस म्हणजे काय होते, वायस म्हणजे होते कावळा. त्याला काक सुद्धा म्हणतात, त्याला वायस सुद्धा म्हणतात. आणि एक माहिती आहे का तुम्हाला, BMC मध्ये एक नवीन शब्द आलाय, त्याला म्हणतात हड्या. हड्या, हड्या म्हणजे सुद्धा कावळा होते, आठवण ठेवा. ठीक आहे. वृक्ष म्हणजे तुम्हाला माहित आहे, वासर म्हणजे सुद्धा माहित आहे, विवंचना म्हणजे काळजी. नेक्स्ट काय म्हणते, आरोग्य समानार्थी या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द. मन म्हणजे माहित आहे तुम्हाला. ठीक आहे ना. शरीर म्हणजे देह, काया. ठीक आहे ना. ताकद म्हणजे जे शरीरात असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे निरोगीपणा म्हणजे तुम्ही स्वास्थ्य. ठीक आहे. काय म्हटलंय, सुरुवात या शब्दाचा समानार्थी नसलेला. आठवण ठेवा, नसलेला. प्रश्न सॉल्व करताना अगोदर बघून घ्यायचं की असलेला विचारला आहे की नसलेला विचारला आहे. ठीक आहे, बघू. प्रारंभ म्हणजे काय होते, सुरुवात करणे. ठीक आहे ना. आणि याला श्री गणेशा सुद्धा म्हणतात. ठीक आहे. अंतम याला इतिश्री करणे, इतिश्री. ठीक आहे. नेक्स्ट हे बघा, श्री गणेश इथे दिलाय आणि हा आरंभ. ठीक आहे ना. बघा, प्रारंभ म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा म्हणजे सुरुवात करणे, आणि आरंभ म्हणजे सुद्धा सुरुवात, आणि अंत म्हणजे होते एंड. नेक्स्ट काय म्हटलंय, अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता. अनुराग या शब्दाचा अर्थ बघा, तो होते प्रेम. काय म्हटलंय, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तो काय होते, तो पक्षी. ठीक आहे ना. पर म्हणजे माहित आहे ना, पर म्हणजे असं पंख सारखंच असते. ठीक आहे ना. म्हणजे जे असतात ना पंख शरीरावर असतात कावळ्याचे वगैरे, ते पंख सुद्धा माहित आहे. पक्ष तो म्हणजे दोन होऊ शकते. एक पक्ष म्हणजे कोणाची होऊ शकते, बाजू. आणि पक्ष म्हणजे एक संघ सारखं सुद्धा होते. नेक्स्ट काय म्हटलं, पिकाची राखण घातलेला मांड. हा शब्द समूह आहे, तरी आपण याच्यामध्ये घेऊन घेऊ. ठीक आहे. याला म्हणतात मचाण. चॉडी म्हणजे माहिती आहे कुठे, जिथे मजदूर लोक असतात. मजदूर लोक सकाळी मिळतात कामासाठी, ते चावडी झालं. पडेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि दगाई म्हणजे होते शेतकऱ्याला दिलेला कर्ज, शेतकऱ्याला दिलेला कर्ज. नेक्स्ट म्हणताय, कमळ या शब्दाच्या समानार्थी बघा. इकडे पण सुद्धा नसलेला विचारलेला आहे. ठीक आहे. नीरज म्हणजे असते. ठीक आहे. सरोज म्हणजे असते, आणि राजू सुद्धा असते. हा पद्म नाही आहे. ठीक आहे ना. हा पद्म दिलाय, पद्म हा शब्द नाही आहे. नेक्स्ट समानार्थी शब्दाचा गट सांगायचे बघा. गिरी म्हणजे सुद्धा पर्वत होते, पर्वत म्हणजे सुद्धा. ठीक आहे, हे माहित आहे. हे सगळे दिले आहे पर्वताचे भाग. ठीक आहे. डोंगर हा चुकला आहे, शिखर हे सगळे नाही होत. नेक्स्ट काय म्हणते,
पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मत्ता. मत्ता म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मालमत्ता, संपत्ती आपल्याकडे जी असते. ठीक आहे. समुद्र म्हणजे सागर. ठीक आहे. अर्णव, पृथ्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, खूप सारे आहेत त्याचे समानार्थी. तुम्ही सांगा कमेंट करून. स्वाभिमान म्हणजे ते पण सांगा कमेंट करून. चला नेक्स्ट क्वेश्चन. योग्य शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तो आहे प्रीत्यर्थ. प्रीत्यर्थ म्हणजे काय होते, यास्त. प्रेम म्हणजे काय होते, प्रेमचे अपोजिट मला कमेंट करून सांगा. प्रेमला अनुराग सुद्धा म्हणतात, प्रीती सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आवश्यक म्हणजे गरज, निकळ. निकळ. ठीक आहे. हे बघा प्रीती तिथे दिलेला आहे. नेक्स्ट काय म्हणते, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. तेळ. तेळ म्हणजे काय होते, अडी. तेळ अडी होते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पदरमोड करणे या शब्दाचा अर्थ सांगा. याच्यामध्ये स्वतःचा पैसा खर्च करणे किंवा उधळपट्टी करणे. बघ याच्यामध्ये आहे, पण जेव्हा हा ऑप्शन नसता तेव्हा हा ऑप्शन करेक्ट राहते. ठीक आहे. नुकसान होणे माहिती आहे ना तुम्हाला, हे नुकसान होणे. ठीक आहे. गरिबी येणे. हां नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, निशुल्क शब्दाचा इकडे बघा चांगला नाही, समानार्थी नाही म्हटला आहे. समानार्थी नाही. ठीक आहे ना. विनाशुल्क म्हणजे फ्री होते. ठीक आहे. मोफत म्हणजे सुद्धा फ्री होते आणि बिनमोल म्हणजे सुद्धा मोफत होते. आणि सशुल्क म्हणजे पैसे लागते तिथे, त्याला सशुल्क म्हणतात. नेक्स्ट काय म्हणताय, पुढील पैकी शब्दाची योग्य जोडी ओळखा. एक मिनिट गाईस, वाटलंच मला अयोग्य आहे तिथे. ठीक आहे ना. अयोग्य. पीक बघा, पीक म्हणजे काय होते, कोकिळ. अयोग्य. ठीक आहे ना. वाक म्हणजे काय होते, वाकडेपणा. भांडे म्हणजे काय होते, पात्र. हे मद म्हणजे द्वेष, हा चुकलेला आहे. ठीक आहे. हे अयोग्य आहे. आठवण ठेवा, हे दोन प्रकारचे पीक आहेत. हा एक पीक आणि हा एक पीक. तर याच्यापैकी शेतात जो लागतो तो कोणता पीक आहे मला कमेंट करून सांगा. यावर तुमचं कळू शकते. हां नेक्स्ट, पुढील पैकी समानार्थी शब्द ओळखा. काय म्हणते, प्रकाश. प्रकाश म्हणजे काय होते, प्रभा. बघा, कर म्हणजे हात सुद्धा होते आणि टॅक्स सुद्धा होते. ठीक आहे ना. विकास म्हणजे तेच उत्कर्ष किंवा भरभराट सारखं होऊ शकते. ठीक आहे ना. किरण. किरण म्हणजे तुम्हाला जे प्रकाशाचे असते ते किरण असते. नेक्स्ट, आदर्श या शब्दाचा अर्थ बरोबर नाही, म्हणजे आदर्श जे शब्द आहे ते समानार्थी नाही असं त्याने म्हटलं आहे. आदर्श म्हणजे होते नमुनेदार, प्रमाणभूत आणि उत्कृष्ट. हा जे सुलभ आहे, सुलभ सुविधा, हा ज्या समानार्थी होत नाही. नेक्स्ट काय म्हणते, पुढीलपैकी क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा. खुंटणे. खुंटणे म्हणजे काय होते, थांबणे. बघा, आपण कोणत्याही गावाला खुट्याने बांधून ठेवतो ना, म्हणजे त्याला काय करतो आपण, थांबवून ठेवतो. नेक्स्ट आहे सहार. सहार शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तो आहे उत्पत्ती. सहार म्हणजे काय होते, उत्पत्ती. विनाश म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नष्ट. ठीक आहे. क्षय म्हणजे शुद्ध आणि नाश. विनाश, नाश हे सगळं काय आहे, समानार्थी शब्द आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जेवढे पण मी घेतले आहे TCS ला तेवढे सगळे क्वेश्चन बघा. परश्वता या शब्दाचा अर्थ काय, पराधीनता. काय आहे तो, पराधीनता. नेक्स्ट काय म्हणते, अयोग्य जोडी ओळखा. भोळा. भोळा म्हणजे काय होते, भाबळा होते. म्हणजे कसं भोळा भाबळा आपण म्हणतो ना, भोळा म्हणजे काय होते, साधारण व्यक्ती किंवा साधारण व्यक्ती. ठीक आहे ना. म्हणजे एकदम सिंपल व्यक्ती. बाती म्हणजे वार्ता होते. घराणे म्हणजे तक्रार होते. भूषण म्हणजे दागिना होते. नेक्स्ट काय म्हणते, अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे जे चुकलेले आहे. मिथ्या याचा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. ठीक आहे. मिथ्या म्हणजे काय होते, की जे फक्त लोक म्हणतात, खरं आहे की ते माहीत नाही. आणि हा होते सत्य. राजमार्ग, आळमार्ग, मृदुमो हे झाले, हे समानार्थी शब्द झाले. हा एक चुकून आला असेल याच्यामध्ये PPT मध्ये. ठीक आहे ना, काही हरकत नाही. मोकळीक. मोकळीक म्हणजे काय होते, मुक्त सारखं, की ज्याच्यावर काही बंधन नसते. आणि बंधन म्हणजे असं म्हणजे कोणी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे सारखं. नेक्स्ट काय म्हणते, विनम्र. विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विनम्र म्हणजे काय होते, विनम्र म्हणजे होते लीन. अबोल म्हणजे बोलणारा नाही.
ठीक आहे ना. लाजरा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, गर्विष्ठ म्हणजे अभिमान, त्याला अभिमान असते स्वतःवर, म्हणजे ते तर कधी ना कधी नष्ट होतेच. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, निर्दोष या शब्दाचा समानार्थी बघा इकडे नसलेला म्हटलं, आठवण ठेवायचा नसलेला. ठीक आहे ना. निर्दोष म्हणजे नसलेला, हा दोषवान आहे, की ज्याला म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी चुका केला आहे तो दोषवान असतो. निर्मळ, निर्मळ म्हणजे एकदम साध्या मनाचा, त्याला कोणताही दोष असतो का, नाही. दोषहीन हा सुद्धा नाही, आणि दोषरहित, हे तिन्हीचे तिन्ही आहेत समानार्थी निर्दोषचे. ओके. आपण काय करू, TCS जे आहे ना त्याच्यामध्ये किती होते मला 600. 600ला जर आपण 4 केलं तर जवळपास मला वाटते 2000 जवळपास होईल, होते तर जास्त पण आपण 2000 घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी बाहू, बाहू म्हणजे काय होते याचा बघा इकडे अर्थ नसलेला विचारलाय. ठीक आहे. नसलेला काय म्हटलंय त्यांनी, हात समानार्थी होते, भुजा सुद्धा होते आणि कर सुद्धा होते. भाऊ म्हणजे भ्राता होते. ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट म्हटलं आहे जनसंवर्ध या शब्दाचा अर्थ काय. याचा अर्थ काय, जनसंवर्ध काय, जनसागर, जसं आपण याचं कसं सांगू तुम्हाला एकदम, ठीक आहे जाऊ दे याच्यामध्ये समजून जाईल. नेक्स्ट काय म्हणते, शब्दाचा अर्थ सांगा. मागमूस करणे, मागमूस म्हणजे काय होते माहिती आहे का, पत्ता. ठीक आहे ना. ठीक आहे. शोध घेणे म्हणजे सर्च करणे, इंग्लिशमध्ये मागॉग म्हणजे कोणाच्या पाठी लागणे. ठीक आहे. साचा म्हणजे आपण ढाचा म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, तसं होते ते. नेक्स्ट बघा, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. असोशी, असोशी म्हणजे काय होते, की जो ऑब्झर्व नाही करत किंवा तो शोषत नाही, कोणत्याही गोष्टीला शोषत नाही किंवा आपल्या अंदर आतून घेत नाही, अतृप्त, त्याला अतृप्त ना. तृप्त म्हणजे काय होते, तो शोषून घेतो. ठीक आहे. कसोशी हा सुद्धा होत नाही, शोषिक नाही, असहायता, ज्याला आपण किंवा तो आपल्याला मदत नाही करू शकत म्हणून त्याला असहायता सांगतो. ठीक आहे. नेक्स्ट, शब्दाचा अर्थ सांगा. आडी, आडी म्हणजे माहिती आहे काय होतात, गल्ली, अशी असतात ना, इकडे घरं असतात, इकडे पण घर असतात, आणि ही गल्ली. ठीक आहे ना. रस्ता तर तुम्हाला माहित आहे, चाळ ही असते मुंबईला. ठीक आहे ना. पेठ, हे पेठ म्हणजे तिचं बाजारपेठ वगैरे. नेक्स्ट काय म्हटलंय, समानार्थी शब्द हताश, हताश म्हणजे काय होतं माहिती तुम्हाला, निराश. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, अस्वस्थ, ज्याची तब्येत ठीक नाही तो अस्वस्थ. दुखी तुम्हाला माहिती आहे, हतबल, हतबल म्हणजे काय होते, कोणतीही गोष्ट म्हणजे करायला मिळत आहे किंवा आपण एक गोष्ट आहे आपण कितीही सांगतो आणि ते होत नाही आहे, मग आपण काय करतो, हतबल घेऊन आपण मागे होऊन जातो गोष्टीला, कारण ते होणारच नाही आहे, तर मग टाइम वेस्ट करणं चुकीचं आहे. नेक्स्ट, शब्दाचा अर्थ सांगा. तो आहे गंधवार्ता, गंधवार्ता म्हणजे होते खबर. ठीक आहे ना. वास, वास म्हणजे काय होते, सॉरी, सुगंध, सुगंधाला परिमळ सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इच्छा, याला म्हणतात स्पृहा. रस, रस म्हणजे आवड सुद्धा होते. ओके. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा, दार म्हणजे पता आहे तुम्हाला, दार म्हणजे कवाड असते, दार, कवाड, दरवाजा. ठीक आहे. नेक्स्ट म्हणते झाकण, झाकण म्हणजे माहिती आहे ना, कोणत्या वस्तूला आपण झाकून ठेवतो. गवाक्ष, कपाट, हे तर तुम्हाला माहिती आहे नॉर्मल शब्द. हा असते रिवाज, रिवाज म्हणजे काय असते, रीत किंवा परंपरा. ठीक आहे ना. रियाज म्हणजे होते प्रॅक्टिस करणे. ठीक आहे. दिनचर्या म्हणजे तुमची डेली असते. वृत्ती, वृत्ती म्हणजे माणसाची. नेक्स्ट, नेक्स्ट काय आहे तो, औषध, औषध म्हणजे काय होते, उतारा. उतारा म्हणजे कळलं तुम्हाला कसं औषध करते बघा, तुमच्या शरीरात कोणताही ताप वगैरे आहे, त्याला आपण औषध दिली तर महिन्यानंतर ताप वगैरे काय होते, तो खाली जाते, उतरून जाते, म्हणून त्याला उतारा असे म्हणतात. ठीक आहे. उतारू तर माहिती आहे, हे बसमध्ये असतात चढणे वगैरे. ठीक आहे ना. उतारू, परिच्छेद आणि उतारा हे सगळं कामाचे नाही आहे. नेक्स्ट, समानार्थी शब्द द्या. काय म्हणताय, थकवा, थकवा म्हणजे शीण, आपण जेव्हा रनिंग वगैरे करतात पोलीस भरती तेव्हा त्यांचं माहिती आहे का, पायामध्ये शीण येते, थकवा. ठीक आहे ना. हा थकले, थकलेला म्हणजे हा. ठीक आहे. फक्त हाच कामाचा आहे, बाकी काही नाही. नेक्स्ट आहे अर्थ सांगा. उपद्रव्य, उपद्रव्य म्हणजे होते त्रास. ठीक आहे. नुकसान तर ठीक आहे, आणि मनस्तापन. ठीक आहे. नेक्स्ट म्हटलं आहे समानार्थी शब्दाची रिपू, रिपू म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय होते, हा बघा खाली दिलं आहे, शत्रू, शत्रू म्हणजे आपल्याला जसं दुश्मन म्हणू शकतो आपण, किंवा त्याला वैरी म्हणू शकतो, आहे खूप सारे ऑप्शन. ठीक आहे ना.
मित्र, हा बघ, हा मित्र याचा काय होऊन जाईल, अपोजिट. घोडेस्वार, हा माहिती आहे काय होते घोडेस्वार, घोड्यावरून चालणारे म्हणजे घोड्यावर सवार असणारे. नेक्स्ट, वास्तपुस्त म्हणजे काय होते, विचारपूस करणे. प्रश्न तर माहीत आहे, काळजी म्हणजे विवंचना. ठीक आहे ना, समानार्थी आहे, काळजी म्हणजे विवंचना समानार्थी. वस्तुपुस्त हे काही कामाचं नाही आहे. नेक्स्ट, समानार्थी शब्द द्या म्हणजे तो काय होते, निद्रा. भूक, भूक तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा भूक लागली असते. तहान म्हणजे तृष्णा म्हणू शकतो याला आपण, तहान म्हणजे तृष्णा. झोप म्हणजे माहिती आहे ना, ठीक आहे. जाग म्हणजे जागलेला. नेक्स्ट, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शैशव, शैशव म्हणजे काय होते, लहानपण. ठीक आहे ना. प्रौढ म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला, असं प्रौढ म्हणजे कसं, थांबा एक मिनिट बघा. तारुण्य म्हणजे काय होते, तरुणपण, यंग व्यक्ती. ठीक आहे ना. प्रौढ म्हणजे पण तेच होते, म्हणजे कसं मॅच्युअर म्हणू शकतो आपण त्याला. आणि वृद्धत्व म्हणजे बुढापण. ठीक आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन कटलेला आहे का, आहे. ठीक आहे. काय म्हणतात, पेशा. पेशा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, पेशा म्हणजे होते व्यवसाय. हा मला कमेंट करून सांगा, पांढरपेशा म्हणजे काय होते. हा आहे एक शब्द, शब्दसमूहामध्ये पांढरपेशा. नेक्स्ट, समानार्थी शब्द. हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे. पोळे, पोळे म्हणजे होते प्रवाळ. पोळे म्हणजे काय होते, प्रवाळ. नेक्स्ट क्वेश्चन, हां बघा गाईस, काय म्हणताय, एक मिनिट. शब्दाचा अर्थ सांगा, दिठी. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन समाज कल्याणला सुद्धा आलेला आहे. मी सांगेल कोणते क्वेश्चन कुठे आलेले आहे. ठीक आहे. हा समाज कल्याणला सुद्धा आलेला आहे. दिठी म्हणजे काय होते, दृष्टी. ठीक आहे ना. डोळे, त्याच्यानंतर देठ, त्याच्यानंतर काय आहे, हा मिठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. भात, हा काय आहे, हा भाट. भाट म्हणजे काय होते, की राजाची स्तुती करणारा. अगोदर राहत होते राजाच्या दरबारामध्ये, त्याच्यापासून शब्द आलेला आहे, राजाची स्तुती करणारा. राजाची स्तुती करणारा. ठीक आहे. तो होते स्तुती पाठक. काय होते तो, स्तुती पाठक. गायक म्हणजे गायक, गाणेवाला. त्याच्यानंतर कवी. ठीक आहे ना. मग काय होते, हा शाहीर. कवी, कवीचा विरुद्धार्थी सांगा मला. आणि गायकचं माहिती आहे तुम्हाला, गायक गाणारा. नेक्स्ट, शब्दाचा अर्थ सांगा. विधू, विधू म्हणजे काय होते, विधू म्हणजे होते चंद्र. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सुंदर म्हणजे याला आपण मोहिनी सुद्धा म्हणू शकतो. आणि विधी, विधी म्हणजे तेच आपली परंपरा, रीत. नेक्स्ट, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. दुरापास्त, हा बघा, हा पुन्हा रिपीट झालाय. दुरापास्त म्हणजे काय होते, कठीण. सोपे माहीत आहे, दूर माहीत आहे तुम्हाला. आपण एक्सप्लेन करूनच घेऊ, मला असं वाटतं वेळ लागतच चालेल. ठीक आहे ना. नेक्स्ट, शब्दाचा समानार्थी शब्द द्या. वासरमणी, वासरमणी म्हणजे काय होते माहिती आहे का तुम्हाला, सूर्य. सूर्याला खूप सारे नाव आहे, दिवाकर वगैरे तुम्ही सांगू शकता. चंद्र, चंद्राला पण खूप सारे नाव आहे. एक्झाम्पल मी सांगतो, शशी. आपण खूप सारे क्वेश्चन म्हणजे डिटेल जास्त जाऊ नाही शकत, कारण 600 क्वेश्चन आहे, लवकर आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्त्री. स्त्री म्हणजे होते ललना किंवा अबलणारी होते. ठीक आहे ना. नेक्स्ट, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नाद, बघा, नाद ही दोन, एक मिनिट. नाद हा आहे ना, हा दोन प्रकारे होऊ शकते. एक तर कोणाला कोणा व्यक्तीचा नाद असतो, आणि दुसरा म्हणजे नादमध्ये ध्वनीसारखं यूज केलेलं आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट, नौका. नौका म्हणजे होते तुमची नाव. ठीक आहे ना. नाम म्हणजे नेम. आणि दाट म्हणजे माहिती आहे का होते, दाट म्हणजे असं भरलेला, गच्च. ठीक आहे ना, गच्च भरलेला. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. ठीक आहे ना. काय आहे तो, खजिना. खजिना म्हणजे काय होते, भांडार. भांडार म्हणजे खजिना. आणि जो कोठार आहे, कोठार म्हणजे असंच होऊ शकते, गोदाम सारखंच. हे दोन्ही समानार्थीच होऊ शकते. आणि हा आहे खांड. नेक्स्ट, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निकड. निकड म्हणजे होते गरज किंवा आवश्यकता. काय होते, आवश्यकता. नेक्स्ट काय ते, नौबत. हा नौबत मला कमेंट करून सांगा, खूप इम्पॉर्टंट आहे नौबत शब्द. ठीक आहे ना. नकली म्हणजे काय होते, म्हणजे ओरिजिनल नाही, असं तेच नकली.
ठीक आहे. निकष, निकष म्हणजे काय होते की कोणती गोष्टी शेवटला जे आपण काढू शकतो की या गोष्टीचा निकष काय निघाला, तसं आपण सांगू शकतो. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कर्ण म्हणजे होते कान. कर्ण म्हणजे काय होते कान. कर म्हणजे काय होते, तो होते हात. ठीक आहे ना. कान. कळ म्हणजे माहिती आहे ना, एक तर कळ म्हणजे कोणत्या गोष्टीची हे सुद्धा होऊ शकते आवश्यकता, म्हणजे मला नाही का कळ आहे, पैशाची कळ वगैरे आहे ते. आणि कर्म म्हणजे हे एक अशी गोष्ट आहे की याला तुम्ही काही करा ना करा, म्हणजे तुमचे जेवढे चांगले कर्म असेल ते तुम्हाला फिरून वापस येतातच लाईफमध्ये. नेक्स्ट, काय म्हटलंय आचरण. आचरण या शब्दाचं काय होते वर्तन, म्हणजे तुमचं आचरण म्हणजे वर्तन कसं आहे तुमचं, याला आपण वागणूक सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना, वागणूक. आघात म्हणजे काय होते प्रहार सुद्धा होऊ शकते. ठीक आहे ना. पाय म्हणजे तुम्हाला माहित आहे, पाय म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये त्याला हिंदीमध्ये पाय असतं. आणि आज्ञा म्हणजे तेच जे आपण गुरु आपल्याला देते आज्ञा. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ सांगा. हा काय होते आदेश. आदेश म्हणजे काय होते हुकूम. आतुर. आतुर म्हणजे मनातून असलेली इच्छा, आतुरता. ठीक आहे. विनंती म्हणजे विनंती करणे. ठीक आहे ना. आतरता हा शब्द तुम्ही सांगा. नेक्स्ट, ठीक आहे ना. हा विरुद्धार्थी शब्द म्हटला आहे ना, ते आलेले आपण काही काही क्वेश्चन इकडे. ठीक आहे, काही हरकत नाही. अराजकता म्हणजे काय होते सुव्यवस्था. ठीक आहे ना. सुव्यवस्था म्हणजे चांगली, आणि अराजकता म्हणजे काय होते जिथे व्यवस्था नाही. ठीक आहे ना. त्याच्यानंतर अवकृपा. हा कृपाचं हे आहे विरुद्धार्थी शब्द. अमानुष हा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अवंडर म्हणजे काय होते, हा आपण स्टार्टिंगलाच घेतला आहे मला वाटते, पहिला किंवा दुसरा क्वेश्चन. हा सांगा कमेंट करून. नेक्स्ट, काय म्हटलं गर्द. गर्द म्हणजे काय होते दाट. मग अशी आलं होतं ना, याला आपण गच्च सुद्धा म्हणू शकतो, किंवा भरलेला सुद्धा. ठीक आहे ना. ओके. गार. गार म्हणजे होते थंडपणा. गडू. ठीक आहे ना. हा गडू पाण्याचा सुद्धा असू शकते. गाथा. नेक्स्ट, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार. निर्धार म्हणजे काय होते निश्चय करणे. ठीक आहे ना. निबिड हा नित्य सफल. ठीक आहे ना. आणि निवाळा हा तर काही महत्त्वाचं नाही. निबिड हा पण तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे. जे महत्त्वाचं असेल ना त्यांचं मी सांगेल. ठीक आहे. नेक्स्ट, बघा काय म्हणताय. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार. प्रहार म्हणजे काय होते घाव. ठीक आहे. नेक्स्ट, काय आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. वाद. वाद म्हणजे काय होते झगडा. ठीक आहे. याला आपण तंटा सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना. संवाद म्हणजे एक दुसऱ्याशी बोलणे, सुसंवाद तेच प्रतिवाद. हां. नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बघा हा सुद्धा पुन्हा रिपीट तेच. हा इम्पॉर्टंट आहे. बघा खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. चपराक म्हणजे काय होते चापट. ठीक आहे ना. चापट हा चरखा तुम्हाला माहित आहे गांधीजी चालवत होते. हा इम्पॉर्टंट आहे. बघा मन वळाय वळाय उभ्या पिकातलं ढोर. ढोर म्हणजे काय होते ढोरच्या समान होते जानवर किंवा जनावर, याला जानवर हिंदी म्हणतात. ठीक आहे ना. हृदय म्हणजे आपलं मन किंवा दिल आपण म्हणत आहोत. ठीक आहे. फूल म्हणजे कुमुद. ठीक आहे. बघा हा शब्द पुन्हा आलाय. गर्द म्हणजे दाट. मी तुम्हाला सांगितलंय ना TCS मध्ये खूप सारे क्वेश्चन रिपीट होतात. खूप सारे क्वेश्चन रिपीट होतात TCS ला. बघा हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. निर्धार म्हणजे निश्चय. हा सुद्धा रिपीट आहे. प्रहार म्हणजे घाव. बघा तुम्हाला खोटं वाटतं, मी सांगितलं ना तुम्हाला. बघा मग अशी तंटा इथे मधामध्ये होता, आता तंटा कुठे आहे, कुठे आलाय, हा खाली आलाय. ठीक आहे. बघा चपराक, चापट. एक मिनिट गाईज, हा सुद्धा रिपीट झालाय. हां ठीक आहे, इथून थोडंसं नवीन क्वेश्चन आहे. बघा काय म्हणताय. सदा सर्वदा योग तुझा. हे सगळं सोडून द्या, हा महत्वाचा आहे. योग. योग म्हणजे काय होते संघ. योगायोग सांगतो ना आपण. ठीक आहे ना. बघा हा संघ आहे म्हणजे सोबत, आणि संघ म्हणजे हा होते खेळाडूचा समूह. ठीक आहे ना. हा होते योग्य. योग्य म्हणजे परफेक्ट. ठीक आहे ना. वियोग हा तुम्ही सांगा कमेंट करून. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अन्वय. अन्वय म्हणजे होते संबंध. हा प्रश्न तलाठीला आलेला आहे.
ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रसार. प्रसार म्हणजे काय होते, वाढ. ठीक आहे ना. बघा, प्रचार म्हणजे प्रचार करणे, प्रसिद्ध म्हणजे आपण सेलिब्रिटी सांगू शकतो, आणि जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. काय म्हणताय, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तो आहे तो यौवन. ठीक आहे ना. यौवन म्हणजे काय होते, तारुण्य. ठीक आहे ना. बालपण म्हणजे शैशव. हा आलेला आहे प्रश्न सुद्धा, आठवण ठेवा शैशव. आणि बालास म्हणजे लहानपण. ठीक आहे ना. वृद्धत्व म्हणजे म्हातारपण. ठीक आहे, म्हातारपण. नेक्स्ट काय म्हणते, खालील शब्दाचा अर्थ सांगा. तो काय, अशुभ. अशुभ म्हणजे काय होते, अमंगल. हा तलाठीला आलेला प्रश्न, कारण मी सुद्धा दिले आहेत, मला माहित आहे. ठीक आहे. अमानुष. शुभ म्हणजे ठीक आहे मंगल, आणि संजीवनी म्हणजे आपण याला हे म्हणू शकतो, अमृत सारखं. बघा, आजकाल हे नवीन शब्द BMC मध्ये आले आहे. म्हणजे एक लाईन देतो, लाईन मधला एक शब्द समानार्थी काढतो, आणि ते तुम्हाला तो सांगतोय. ठीक आहे ना. देह म्हणजे काय होते, देह म्हणजे होते शरीर. शरीर, काया. ठीक आहे. नेक्स्ट, अद्भुत या परी हरीची करुणा. करुणा म्हणजे काय होते, दया. करुणा म्हणजे काय होते, दमा. चमत्कार म्हणजे इकडे तसं होऊ शकतं. ठीक आहे, जादूसारखं. ईश्वर म्हणजे देव. ठीक आहे ना. आशीर्वाद. हा आठवण ठेवा, हा शब्द शुद्ध शब्दाला सगळ्यात जास्त विचारलेला शब्द आहे. ठीक आहे ना. शुद्ध शब्दाला सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निपुण. बघा, निपुण म्हणजे काय होते, कुशल. म्हणजे त्याच्यामध्ये जे असते एक प्रकारचे आपण स्किल म्हणू शकतो, स्किल असते ना तो. ठीक आहे. निपुण म्हणजे काय होते, गरज होते, कुशल झाला. निश्चय म्हणजे निर्धार. हा निरभ्र. निरभ्र मला कमेंट करून सांगा याच्यावर काय ते. तुम्ही वाचलं असेल ना, निरभ्र आकाश किंवा निरभ्र गड वगैरे. ठीक आहे. उचवायचं तुझं पाषाण. हा बघा, पाषाण. पाषाण म्हणजे होते दगड. याला आपण एकजून म्हणतो, याला म्हणतात आपण धुंडा. ठीक आहे ना. धातू. धातू माझ्या लोखंडाचा असतो, हा इथे दिलाय लोखंड. ठीक आहे ना. अचल. अचल म्हणजे काय होते, अस्थिर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. फंड. फंड म्हणजे काय होते, वर्गणी. याला आपण मराठीमध्ये म्हणतो ना, चंदा. ठीक आहे. जमा म्हणजे पब्लिकचे जमा म्हणू शकतो, इथे पैसे जमा करू शकतो. फंड हा नॉर्मल आहे. नेक्स्ट, आक्रांत. हा इम्पॉर्टंट शब्द आहे. आक्रांत म्हणजे काय होते, आक्रोश. आक्रोश म्हणजे होते गुस्सा. ठीक आहे ना. दुःख हे माहित आहे, आरंभ माहित आहे, आतुरता माहित आहे. हा बघा, मग अशी क्वेश्चन आला होता, अगडबंब. अगड म्हणजे म्हणतो लठ्ठ, मोठा माणूस. एक संद. हा काही कामाचा नाही, बंब. हा मठ्ठ. मठ्ठ म्हणजे माहित आहे ना, हा मूर्खसारखा होते. नेक्स्ट काय म्हणते, या ग्रंथाच्या तेजामधून जन्मयोग क्रांती. हा माहित आहे तुम्हाला. क्रांती म्हणजे काय होते, परिवर्तन. बघा, खाली तुम्हाला सांगतो. एक असते एक मिनिट, नेक्स्ट पेजवर घेतो मी. बघा, एक होते क्रांती. ठीक आहे. आणि दुसरं असते उत्क्रांती. पेन टॅप करत नाही वाटते बरोबर काम. ठीक आहे ना, मी तोंडाने सांगून देतो. क्रांती. ठीक आहे. हा होते, मला सांग, उत्क्रांती हा होते हळूहळू होणारा बदल, आणि क्रांती होते अचानक होणारा बदल. ठीक आहे, हेच सांगायचं होतं. नेक्स्ट. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. चव. चव म्हणजे होते रस किंवा आवड. रुची. हे बघा, खाली दिलं आहे रुची. ठीक आहे ना. गोड म्हणजे माहिती आहे तुम्हाला. तिखट म्हणजे आंबट म्हणजे. हा बघा, हा पण स्वाद आहे, हा पण स्वाद आहे. तिखट म्हणजे स्वाद नाही, ही एक प्रकारची भावना असते, म्हणजे किंवा तिखट म्हणजे कसं सांगतो, हा पण हे आठवण ठेवा, की तिखट म्हणजे स्वाद नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ. रामबाण. रामबाण म्हणजे काय होते, अचूक गुणकारी. ठीक आहे ना. ग्रंथ आमूचे साथी. बघा, साथी म्हणजे काय होते, सोबती म्हणजे मित्र, सखा. खूप सारे. ठीक आहे ना. रोग म्हणजे माहित आहे, बिमारी. ठीक आहे ना. पुस्तके माहित आहे, साथ माहित आहे.
नेक्स्ट काय म्हणताय, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दानशूर, दानशूरमध्ये दिलंच आहे की खूप दानधर्म कमवणार. ठीक आहे. हां. नेक्स्ट आहे युद्धभूमीच्या समानार्थी, तो आहे तो रणांगण. ठीक आहे ना. विजयभूमी, लढाई, सैनिक. अंजनीच्या सुता, बघा इथे दिला आहे. सुता तुला, सूत म्हणजे काय होते, मुलगा. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ सांगा. तो होते कंठस्थ. कंठस्थ म्हणजे काय होते, तोंडपाठ करणे. ठीक आहे. अलंकार म्हणजे काही दागिन्यासारखं. ठीक आहे. आणि मराठीमध्ये एक चॅप्टर सुद्धा आहे. ठीक आहे. हार, हारचे पण दोन असते. एक असते तुमचं गळ्यात टाकण्याला, म्हणजे ज्याला आपण माळा सुद्धा असं म्हणतात किंवा माळ सुद्धा असं म्हणतात. आणि दुसरं आहे हार. हार म्हणजे होते हरणे. ठीक आहे. दागिना म्हणजे भूषण. नेक्स्ट काय म्हणते, ओवाळीत तुझे भाऊ राया. भाऊ म्हणजे काय होते, भाऊ म्हणजे होते बंधू. जनक, जनक म्हणजे जन्म किंवा जे आपल्यासाठी जनक देणारे ते. नरेश म्हणजे राजा होते. ठीक आहे. आणि सूत, सूत म्हणजे मुलगा होते. आताच बघितलं आहे ना पण पण आठवण ठेवा. हे सूत एक मिनिट ना, मला कमेंट करून सांगा बरं, सूत हा कोणता आहे आणि हा कोणता आहे. बघा, हा सूत म्हणजे होते मुलगा आणि हा सूत म्हणजे होते धागा. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. नास्तिक. नास्तिक म्हणजे काय होते, देव आहे असे नाही मानणारा. देव आहे असे नाही मानणारा. ठीक आहे ना. देव आहे असे मानणारा तो होते आस्तिक. ठीक आहे. तो होते आस्तिक. नेक्स्ट आहे दंडक. दंडक म्हणजे काय होते, एक प्रकारचे नियम. ताकीद म्हणजे ताकद. सक्त म्हणजे कठीण सारखं. कडक म्हणजे कडक नियम.